महाराष्ट्राच्या रस्त्यांवर पडलेला प्रत्येक खड्डा भ्रष्टाचाराचा आहे। खराब दर्जाचं सिमेंट, खडी आणि डांबराच्या जागी काळं ऑइल वापरून होत असलेल्या फसवणुकीचं आहे। कारण स्पष्ट आहे, सब कंत्राटदार, मुख्य कंत्राटदार, अधिकारी, स्थानिक पुढारी, मग त्यावरचे पुढारी अशा सगळ्यांनी मिळून त्या रस्त्यातलं थोडं थोडं सिमेंट, थोडी थोडी खडी, थोडी थोडी माती, थोडं थोडं डांबर बाजूला काढलं की रस्त्याला खड्डा पडतो। सरकारी इमारत वर्षात गळू लागते, तिचे पोपडे उडू लागतात, तिचा रंग जातो। पण तुम्ही कुठल्याही कंत्राटदार, अधिकारी, पुढाऱ्याचं घर वर्षभरात पडलंय, ते गळू लागले, त्याचे पोपडे उडालेत किंवा रंग गेलाय, घराला वाळवी लागली असं ऐकलं? त्यालाही ऊन, वारा, पाऊस सगळं लागतच असेल, पण त्याची ड्युरेबिलिटी बांधतानाच चेक होते। तिथं कोणीही वाळू, वीट, सिमेंट खात नाही आणि म्हणून त्या कामाची वाटही लागत नाही। महाराष्ट्राला एकही अधिकारी आपलं स्वतःचं हक्काचं घर मानत नाही। जर ते महाराष्ट्राला आपलं घर मानत असते तर आपल्या घराला एवढी ठिगळ लागल्यानंतरही त्यांना शांत निवांत झोप लागली नसती।